हॅलो नमस्कार मित्रांनो, 10वीच्या निकालाबाबत ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेट सांगणार आहे की तुमचा 10वीचा निकाल कधी जाहीर होणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। 10वीच्या निकालाबाबत सर्व अपडेट मित्रांनो तुम्हाला आपल्या YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील। जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉइन केलेला नसेल तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मी बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे। तर ही बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट आहे। तर याच्यावरती ज्यावेळेस आपण मित्रांनो खाली स्क्रॉल करतो तर या ठिकाणी नवीन सूचनाचा एक फोल्डर आहे। ज्यावेळेस मित्रांनो तुमचा 10वीच्या निकालाबाबत अपडेट येईल, सर्वात अगोदर अपडेट या ठिकाणी दिली जाते। म्हणजे समजा तुमचा निकाल जर उद्या लागणार असेल तर आज तुम्हाला अपडेट या ठिकाणी येते, म्हणजे सांगितलं जाते, एक प्रसिद्ध पत्रक जाहीर होतं। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी विद्यार्थी कॉर्नर नावाचा एक सेक्शन आहे, त्याच्यावरती मित्रांनो आपण क्लिक करतोय। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येईल। पहिला ऑप्शन आहे निकाला संदर्भात। ज्यावेळेस आपण निकालावरती क्लिक करतो तर या ठिकाणी बघा HSC रिझल्ट आणि SSC रिझल्ट दोन ऑप्शन आहेत। सर्वात प्रथम आपण या 12वीच्या याच्यावरती ज्यावेळेस क्लिक करतो तर काल तुमचा निकाल जाहीर झालेला आहे। या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला निकाल पाहण्यासाठी ऑप्शन येत आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, आईचं नाव टाकायचं आहे आणि व्ह्यू रिझल्ट करायचं आहे। मित्रांनो, सोपी पद्धत आहे निकाल चेक करण्याची। सेम तसंच मित्रांनो 10वीच्या निकालावरती ज्यावेळेस मित्रांनो आपण या ठिकाणी क्लिक करतो तर बघा काय सांगतं बघा, द SSC मार्च 2024 रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून। म्हणजेच याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुमचा 10वीचा निकाल लवकरच लागणार आहे। सेम पद्धत आहे, या ठिकाणी ती लिंक ओपन होईल, त्यावेळेस तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट व्ह्यू करू शकता। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 10वीचा निकाल कधी लागणार आहे। तर बघा, सर्वात मोठी अपडेट आपल्या चॅनलवरती देतोय, सर्वात अगोदर अपडेट देतोय, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। तर बघा, महाराष्ट्र बोर्डाकडून 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला। यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली। यंदा 12वीचा निकाल 93.37% लागलाय। यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली। ठीक आहे, तर बघा मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय। यंदाही 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। दरम्यान आता 10वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे 10वीचा निकाल कधी, असा प्रश्न विचारला जात आहे, सर्वच प्रश्न विचारला जात आहे। तर बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल असेही सांगितले। दरम्यान त्यांना यावेळी 10वी निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस ते काय म्हणाले ते बघा। 10वीचा निकाल कधी असा त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस बघा, या प्रश्नावर बोलताना 10वीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली। निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट महाsscboard.in, maharesult.nic.in, msbshesc.co.in यावर निकाल पाहता येणार आहे। तसेच MMS आणि डिजिलॉकरच्या मदतीने देखील तुम्ही निकाल पाहू शकता। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, तुमचा 10वीचा निकाल 27 मेच्या अगोदर लागणार आहे, म्हणजे 25 मेला किंवा 26 मेला मित्रांनो तुमचा 10वीचा निकाल लागणार आहे। आता निकाल कसा बघायचा, तर निकाल बघण्यासाठी सोपी पद्धत आहे। या ठिकाणी SSC रिझल्टचा ऑप्शन आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या प्रकारे, आता या ठिकाणी बघा 12वीचं कसं आलंय सेम असं तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर आणि आईचं नाव टाकण्याचा ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्हाला सिंपल व्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे। आणि जे पण 12वीचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगा की तुम्हाला 12th मध्ये किती पर्सेंटेज मिळालेले आहेत। या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।